तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मी आहे सिंहगड येथे आणि मी पोचलेलो आहे आता सिंहगडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, ज्याचं नाव आहे पुणे दरवाजा. माझ्या पाठीमागे जो आपल्याला दिसतो आहे, इथून मी एंट्री करणार आहे सिंहगड पाहण्यासाठी. आणि या दारातून आत गेल्यानंतर आपल्याला या किल्ल्यामध्ये बरीच ठिकाणं आहे जी आपण पाहणार आहोत. दारूचे कोठार आहे, त्यानंतर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, राजाराम महाराजांची समाधी आहे, बुरुज आहेत अनेक, आणि तानाजी मालुसरे ज्या कड्यावरून आत किल्ल्यामध्ये शिरले होते, चढले होते, तर तो कडा देखील आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहे मित्रांनो या किल्ल्यावर घडलेल्या इतिहासाबाबत. तर खूप पराक्रमी असा हा इतिहास तानाजी मालुसरेने या किल्ल्यावर घडवलेला होता. या संदर्भात एक चित्रपट आपण अजय देवगणचा पाहिलाच असेल, तानाजी. तर याच किल्ल्याशी संबंधित ती स्टोरी होती. तर चला आज आणि जाणून घेऊया ऐतिहासिक माहिती या किल्ल्याविषयी. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया सिंहगड. तर मित्रांनो मी आहे पुणे दरवाजावर आणि आपण पाहू शकता पुणे दरवाजाच्या समोरील हा भाग, आणि या बाजूला आपण पाहू शकता मोठा नदी. सिंहगडाचा बुरुज बनलेला एक या बाजूचा, पुण्याच्या साईडचा. तर मित्रांनो आपण फिरत आहोत सिंहगड, आणि हा पहिला पॉईंट आता तोफखाना. असे बोट्स लावलेले आहे प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे आपल्याला फिरणं सोपं जाते सिंहगडावर. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत तोफखाना. हे बघा, या बाजूला एक छोटीशी इमारत दिसत आहे, तोच तोफखाना आहे. चला बघूया आतून. तर मित्रांनो मी आहे तोफखान्यामध्ये उभा. सिंहगडचा हा तोफखाना आहे. चला मी तुम्हाला दाखवतो आतून कसं आहे ते. बघा, तर असा हा तोफखाना आहे, पाहू शकता आपण. या ठिकाणी दारुगोळा ठेवला जायचा अशी माहिती आहे. हे बघा, अशी ही इमारत. तर दारुगोळा नंतर आता आपण बघूया घोड्याची पाग. हे बघा, बोर्ड लागलेला इथे, संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणाविषयी. हे बघा, चला बघूया घोड्याची पाग. माहिती तर आपण वाचलीच आहे बोर्डावरून. आणि ही आहे घोड्याची पाग. पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन हे कन्स्ट्रक्शन आहे म्हणतात. हे बघा, बघा मित्रांनो, घोड्याची पाग असं हे दृश्य आहे आतलं. बघा, संपूर्ण एका दगडामध्ये कोरलेली ही जागा आहे. इकडून एंट्री या बाजूला. हा पिल्लर बघा, नॅचरल. बघा, हा खड्डा आहे. आणखीन एक गड्डा हा इथे, टाकं, याच्यामध्ये पाणी आपण पाहू शकता. तर बघा किती चांगली व्यवस्था होती घोड्यांसाठी त्या काळात. तर मित्रांनो आता पाहू आपण समाधी. नरवीर तानाजींची समाधी आहे पुढे, त्या समाधीचं आपण दर्शन घेऊया. मित्रांनो या तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाबाबतची माहिती इथे दिलेली आहे या फलकावर, आणि या बाजूला आहे ते स्मारक. आपण जाऊया आतमध्ये, चला. तर बघा मित्रांनो किती सुंदर हे ठिकाण. तानाजीच्या निधनाची वार्ता जेव्हा शिवाजीच्या कानावर पडली, त्यावेळेस त्यांच्या तोंडून उद्गार निघाले होते की गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून या किल्ल्याला सिंहगड हे नाव पडले. ॲक्च्युली पूर्वीचे नाव या किल्ल्याचे कोंढाणा किल्ला असे होते. तर मित्रांनो हे आहे स्मारक, तानाजी मालुसरे यांचं हे स्मारक आपण पाहू शकता. या सिंहगडावर ज्या कड्यावरून चढाई केली होती तानाजीने, तो कडा पाहायसाठी आपण आता आलेलो आहोत. या बाजूची किल्ल्याची तटबंदी आपण पाहू शकता, किती अवघड कडा आहे या बाजूला. आणि तानाजीने मुद्दामून हा कडा निवडण्याचं कारण म्हटलं तर हा कठीण होता, आणि यांना कोणाला वाटतही नव्हतं की या बाजूने देखील शत्रू येऊ शकतो. त्यामुळे मुद्दामून या कड्याची निवड करण्यात आली होती. खूप जोरात वारा सुटलेला आहे. सिंहगडावर नेहमी असा वारा सुटलेला असतो आणि थंड हवा आहे. दुपारची वेळ असले तरी हवेमध्ये गारवा आहे. आणि हा तो रस्ता कड्याकडे जाणारा. याच रस्त्याने तानाजी आले असतील. कल्पना करा जरा काय सीन असेल त्यावेळेचा. हे असे झरोके बनवलेले आहे किल्ल्यामध्ये, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि हमला करण्यासाठी देखील. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत तानाजी कडा येथे. याच कड्यावर तानाजींनी
चढाई केली होती. लोककथेनुसार यशवंती घोरपडीच्या सहाय्याने या ठिकाणी चढले होते ते. मित्रांनो, हा आहे तानाजी कडा. याच मार्गाने तानाजी इथे पोहोचले होते या किल्ल्यावर. पाहू शकता आपण, अतिशय अवघड असा हा कडा आहे. एकदम उभा आहे, उभा कडा. रात्रीच्या वेळेस ते कसे पोहोचले असतील याचा म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत. तर मित्रांनो, हा आहे कलावंतींचा बुरुज. सिंहगडावरील आणखीन एक ठिकाण भेट देण्यासारखं. चला आता आपण जाऊया राजाराम महाराजाच्या समाधीकडे. हा मार्ग जातो तिकडे बघा. तर मित्रांनो, आपण फिरत आहोत सिंहगडावर आणि सिंहगडाचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या ठिकाणी लिहिली गेली. तानाजी मालुसरे आपल्या 500 निवडक मावळ्यांसह अतिशय कठीण आणि उभ्या अशा कड्यावरून त्यांनी या ठिकाणी अटॅक केला. यशवंती नावाच्या घोरपडीच्या साह्याने ते वरती आले सर्वजण आणि त्यानंतर इथे घनघोर युद्ध झालं. युद्ध म्हणजे इथला जो काय सेनापती होता याच्यासोबत त्याचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये तानाजीची ढाल तुटली. ढाल तुटल्यानंतर त्यांचा एक हात देखील तुटला. तर तो हात ज्या ठिकाणी तुटला होता ती ही जागा आहे बघा मित्रांनो, माझ्या पाठीमागे ही ती जागा आहे. याच ठिकाणी हात तुटला होता बघा. तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो स्पष्टपणे. ही ती जागा आहे. याच ठिकाणी तानाजी यांचा हात तुटला होता आणि हात तुटल्यावर देखील ते थांबले नाही. तर आपल्या डोक्यावरची पगडी काढून त्यांनी आपल्या हाताला बांधली. त्याचा उपयोग ढालीसारखा करून ते लढत राहिले शेवटपर्यंत. उदयभानसोबत लढताना या ठिकाणी तानाजींनी आपला जीव सोडला. त्याचबरोबर त्यांनी मरण्यापूर्वी उदयभान राठोड याचा देखील वध या ठिकाणी केला. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत राजाराम यांच्या समाधीकडे. तर ही आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही आहे समाधीची जागा, मूळ जागा. आणि दुसरी एक जागा ही आहे. या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. तर दोन्ही जवळजवळच आहे. तर आपण असं समजूया की आपण समाधीस्थळी आलेलो आहोत. दर्शन घेऊ राजाराम महाराजांच्या समाधीचं आणि निघू पुढच्या ठिकाणाकरिता. चला, आतलं दृश्य आहे समाधीचं जे स्मारक बनलेलं आहे त्याच्या आतील असं अशा प्रकारचं दृश्य. तर मित्रांनो, हे आहे सिंहगडावरील राजाराम महाराजांची समाधी. या ठिकाणी आपण आता आलो आणि यानंतर बघूया कुठला पॉईंट आहे आणखीन पाहण्यासारखा. चला जाऊया. तर हे आहे सिंहगडावरचं कोंढाणेश्वर मंदिर. त्या काळातलं अतिशय जुनं असं हे मंदिर आहे. पाहू शकता आपण याची बांधणी बघा. जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये. कुलूप लावलेला आहे तरी प्रयत्न करू आपण आतला कशा प्रकारची मूर्ती आहे. तर हे बघा मित्रांनो, कोंढाणेश्वर मंदिरची हे शिवलिंग आहे आतमध्ये स्थापित आणि त्या पाठीमागे मुखवटा आहे शंकरजीचा. आणि मंदिराच्या अगदी समोर असा हा एक स्मारक सारखं काहीतरी उभारलेलं आहे. काय आहे बघूया त्याची माहिती. आणि नंदी पण आहे बनवलेला बघा दगडामध्ये कोरीव. हा अर्धवट काम झालेला हा नंदी आपण पाहू शकता इथे. तर ही आहे कोंढाणेश्वर मंदिराबाबतची माहिती, डिटेल. अगदी किल्ल्याची स्थापना झाली तेव्हापासून हे मंदिर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, हे आहे देवटाके. आता देवटाके पाहूया. या टाक्याची विशेषता म्हटलं म्हणजे इथे 12ही महिने पाणी असते आणि पाण्याची चव अतिशय गोड अशी आहे. थंडगार पाणी असते उन्हात देखील. चला बघूया हे टाकं कसं आहे ते. तर हा रस्ता आहे टाक्याकडे जाणारा, देवटाक्याकडे जाणारा रस्ता नाही. तर बघा मित्रांनो, हे आहे देवटाके सिंहगडावरचं. एवढ्या उंचावर 4400 फूट उंचीवर देखील आपण इतकं पाण्याचा साठा या ठिकाणी असावा आश्चर्याची गोष्ट. आणि स्वच्छ पाणी आहे, थंड पाणी आहे बघा. याचं तळसुद्धा दिसते आपल्याला वरून, एवढं हे स्वच्छ आहे पाणी. तर या पाण्याचा वापर या ठिकाणी केला जातो पिण्यासाठी. तर हे टाकं एखाद्या विहिरीसारखं आहे आणि हे असं पसरलेलं आहे, खडकाच्या खाली आपल्याला दिसतंय. तर हे असं आजूबाजूला पसरलेलं आहे. खोली खूप जास्त नाही आहे बघा, खालचा भाग आपल्याला दिसतो आहे वरून. तर असं हे देवटाकं निश्चितपणे खूप उपयोगाचं आहे वरती राहणाऱ्यांसाठी. त्याही वेळेस या पाण्याचा उपयोग इथल्या किल्ल्यात राहणाऱ्या लोकांसाठी होत असावा. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सिंहगड. तानाजी मालुसरेमुळेच हा किल्ला ओळखला जातो, कारण त्यांनी त्यांचं सर्वोच्च बलिदान या ठिकाणी दिलं होतं.
अतिशय शूरवीरपणे यांनी तानाजी मालुसरे यांनी या किल्ल्यावर हल्ला केला होता आणि उदयभान राठोड यांचा पराभव केला होता आणि वध देखील केला होता आणि स्वतःच्या प्राणाचं बलिदान देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं. पुण्याच्या अगदी जवळ असलेला म्हणजे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला. जेव्हा कधी आपण पुण्याला याल नक्की या ठिकाणी भेट द्या. पुण्यापासून जवळ असल्यामुळे पुण्यातून या ठिकाणी येण्यासाठी सिटी बसेसची देखील व्यवस्था आहे. 50 नंबरची बस शनिवार वाड्यापासून या ठिकाणी येते. तिकीट आहे 50 रुपये आणि त्यानंतर मात्र आपल्याला पायथ्यापासून वर येण्यासाठी जीप गाड्यांची व्यवस्था आहे. ते पण 70 म्हणजे 140 रुपये प्रति व्यक्ती जाणे येणे याप्रमाणे भाडे आकारतात. तर खूप छान ठिकाण आहे. एका दिवसात फिरून होण्यासारखं हे ठिकाण आहे. आपण नक्की भेट द्या आणि इथे आल्यानंतर तानाजी मालुसरेचं नक्की तुम्हाला स्मरण होईल. कशा प्रकारे त्यांनी इथल्या अतिशय कठीण अशा कड्यावरून वर चढले, रात्रीच्या वेळेस चढले आणि शत्रूचा पराभव केला. तर चला आता आपण जाणार आहोत कल्याण दरवाजा. या किल्ल्याला प्रमुख 2 दरवाजे आहे. पुणे दरवाजातून आपण आत आलो होतो आणि आता आपण पाहूया कल्याण दरवाजा. तर मित्रांनो, हा आहे इकडे रस्ता कल्याण दरवाजाकडे जाणारा. बघा इथे एक चांगलं केलेलं आहे की जागोजागी फलक लावलेला आहे, त्यामुळे फिरणं सोपं होऊन जातं. तर बघा असा टॉप व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला कल्याण दरवाजाचा. बघा मित्रांनो, कल्याण दरवाजाच्या शेजारी असलेला हा सीन, ते खाली दिसते ते कल्याण गाव, त्यामुळे याचं नाव कल्याण दरवाजा असं पडलेलं आहे. तर मित्रांनो, ही आहे वाट सिंहगडाच्या कल्याण दरवाजाकडे जाणारी. बघा हा आजही किती भक्कमपणे उभा आहे. हा आहे तो कल्याण दरवाजा. आपण आता हा कल्याण दरवाजा पाहत आहोत. बघा इथे डागडुगीचे काम चालू आहे जरा पुढे. बघा असा हा रस्ता, शत्रूला अगदी सरळ येता येऊ नये म्हणून साठी वाकडा तिकडा जरा वाटा आहे आतमध्ये केलेल्या. सिंहगडावरचं हे बजरंगबलीचं मंदिर पाहू शकता आपण. घ्या दर्शन. तर या ठिकाणी बरेच झुणका भाकर केंद्र आहेत. तर या ठिकाणी आपण नक्की त्याचा आस्वाद घ्यावा. तर मित्रांनो, अशा प्रकारचे टाके मोठ्या प्रमाणात इथे आहे सिंहगडावर. पाण्याची मुबलक व्यवस्था होती, यावरून हे स्पष्ट होते किल्ल्यावर. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.